सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार। गेल्या तासाला आपण अभ्यासक्रमाची रूपरेषा, अंदाजे गुणदानाची रूपरेषा, एकूण पुस्तकाचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल याविषयी आपण चर्चा केली। आता आपणास 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ घ्यायचा आहे। बाजारामध्ये पुस्तके आलेली आहेत, कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकता आणि PDF फाईल जर तुमच्याकडे असेल आणि ती तुम्हाला उपलब्ध होत असेल तर सध्या घेण्याची गरज नाही, पण अभ्यास करण्यासाठी कुठलं तरी एक साधन तुमच्याकडे असलं पाहिजे। पहिल्या पाठाचं नाव आहे वेगवशता आणि ह्या पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले हे आहेत। त्यांच्या जागर खंड 2 या पुस्तकातून हा लेख घेतलेला आहे। या लेखात लेखकाने विनाकारण अति वेगाने वाहन चालवणाऱ्या माणसाच्या विकृतीवर प्रहार केला आहे। 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, ही वाहने माणसे अति वेगाने चालवून शरीराच्या अनेक व्याधी उडवून घेतात। प्रसंगी यमालाही आमंत्रण स्वतःहून देतात आणि आपली अधोगती करून घेतात। हा विचार या लेखात मांडला आहे। तसे प्राचार्य शिवाजीराव भोसले हे महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती आहे। त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत। अशाच एका नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित केले होते। तेथील विद्यार्थ्यांना वाटले, आम्हा तंत्रज्ञान शिकणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना हे काय सांगणार। जेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसले भाषणास उभे राहिले, पहिलं वाक्य ते उच्चारले, तांत्रिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा शब्दाचा मांत्रिक काय सांगणार। ह्या त्यांच्या पहिल्याच वाक्याला टाळ्यांचा कडकडाट झाला। असे कितीतरी व्यासंगपणाचे किस्से त्यांच्याबाबत सांगितले जातात। महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात देखील त्यांची व्याख्याने झालेली आहेत। कथा वक्तृत्वाची, जीवनवेध, दीपस्तंभ व इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत। तसेच अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत। वेगवशता या पाठाचे विश्लेषण करण्या अगोदर आपण पाठाचं वाचन करूया। पुस्तकामध्ये लक्ष द्या किंवा तुमच्या समोरची जी स्लाइड आहे त्याच्यावर देखील तुम्ही लक्ष दिलात तर तुम्हाला सगळे शब्द लक्षात येतील। वेग हे गतीचे एक रूप आहे। आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे। थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते। आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो। ती विचारांची गती असते। गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते। दिशाविहीन गती ही अधोगती ठरते। आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते। रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात। माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात। एरवी गतीपायी अगतिक होतात। अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते। ही आली कोठून?
आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशांचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी. शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोही वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टीची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते. भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लावावी. म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून
आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागे. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालावायचा? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भर धाव, इथे भर धाव पाहिजे, भर घाव झालेला आहे तर दुरुस्त करून घ्या. रात्री भर धाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकाची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आरोग्याचे हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाचच भाववश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आता हे पाठाचे विश्लेषण झाले. पाठाचे वाचन झाले. आता आपण विश्लेषण पाहूया. पाठाचे नाव आहे वेगवशता. वेगवशता म्हणजे वेग खरे तर 2 प्रकारचे असतात. एक वाहनांचा वेग, दुसरा माणसाच्या प्रगतीचा वेग. दुसऱ्या प्रकारच्या वेगाचे वेळ माणसाला असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. पहिल्या प्रकारचे वेळ असेल तर त्याची अधोगतीच आहे. कोणत्या विचारावर स्वार व्हायचे, कोणत्या गोष्टीला वश व्हायचे, कोणत्या गोष्टीच्या अधीन जायचे, कोणत्या गोष्टीवर मोहित व्हायचे
हे माणसाच्या हातात आहे. वाहनांच्या वेगासाठी आहारी जाऊन उपयोग नाही, हा झाला पाठाच्या शीर्षकाचा अर्थ. माणसाच्या जीवनाचे चक्र जन्मापासून सुरू होते आणि परलोकी गेल्यानंतर समाप्त होते. जीवनाची स्थिती, गती, थांबणे, धावणे, धडपडणे अशा अनेक क्रिया माणसाच्या जगण्यासाठी कराव्या लागतात. हे करताना सुख, दुःख, व्यथा, वेदना हे कर्माचे मिळणारे फळ आहे. त्यासाठी गती घ्यावीच लागते. कर्म चांगलं केलं तर चांगलं फळ मिळेल. गतीला योग्य दिशा दिली तर प्रगती होते. दिशाहीन गती असेल तर अधोगती होते. आजचे जग धावपळीचे आहे. आजच्या जीवनात वेगवानता दिसून येते. प्रगतीसाठी वेग असावा, पण आजच्या लोकांच्या प्रवृत्तीमुळे रस्तेच वाहनांनी व्यापलेली दिसतात. माणसे घरात राहतात तेव्हा थोडा वेळ स्थिर असतात. गतीपायी निराधार झालेली माणसे आपल्याला पाहायला मिळतात. दिवस रात्र वाहने रस्त्यावरून वाहतात. आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. त्याचे आश्चर्य लेखकाला वाटते. इतकी वाहने कशासाठी? हजारो वर्षाचा इतिहास आपणास आहे. पूर्वीच्या काळी देखील लोकांनी जगप्रवास केलेला आहे. तेव्हा वाहने कुठे दिसत नव्हती. आज वाहनामध्ये प्रगती झाली आहे. अधिक वेगवान वाहने तयार झालेली आहेत. येथे गरजेपेक्षा निरर्थकपणा जास्त दिसतो असे लेखकाला वाटत असावे. माणसे वाहनांच्या इतक्या आहारी गेलेले आहेत. घराच्या बाहेर पाऊल टाकताना ते वाहनावरच स्वार होतात. वेळ थोडा आणि कामे भरपूर आहेत. चालत गेले तर आपली कामे उरकता किंवा आटोपता येणार नाहीत असे लोकांना वाटते. कारण जीवन 10 दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका दिशेला, ऑफिस दुसऱ्या दिशेला, भाजी मंडई तिसऱ्या दिशेला, दवाखाना, इतर किरकोळ कामांचा मेळ बसतच नाही. हे वेगवेगळी ठिकाणे एकत्र जोडणार कशी? शेवटी वाहनाला गती द्यावीच लागते. योग्य गती, प्रमाणबद्ध गती ठीक आहे. अनावश्यक गती ही जीवघेणी आहे. दररोज कितीतरी माणसे आपण पाहतो अपघातात गेली. असा एक दिवसही नाही वाहनांच्या वेगामुळे माणसाचा अपघात झाला नाही. अपघात होतो, दररोज अनेक माणसे मरतात. तरीही हे माहीत असताना देखील वाहनांची गती कमी होत नाही. याचा अर्थ तो वाहनांच्या वेगाच्या आहारी गेलेला माणूस आहे. जसा एखादा दारूच्या आहारी गेलेला माणूस, त्याला माहीत असते की मी दारू पितो, हे वाईट आहे, यामुळे माझे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, तरीही तो दारू पिणे सोडत नाही. तसेच वाहन चालवण्याचे अनेक जणांना व्यसन लागले आहे. हातात गाडी आली की जीवघेणी गती दिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अशा गतीत गाडी चालवणे ही विकृती आहे. क्षमा न करण्यायोग्य ही कृती आहे. हा आत्मघातकीपणा आहे. आत्मघातकी म्हणजे स्वतःचाच घात करणारा असा हा वेग आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातील माणसाचे जीवन
वेगवान आहे. तिथे प्रत्येक माणसाकडे वाहन आहे. तेथील रस्ते पहा, रुंद आहेत, सरळ अडथळा न येणारी रस्ते आहेत. विशेष ती एक मार्गी आहेत. तसेच आपल्याकडील रस्ते पहा, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. आपल्याकडे भर रस्त्यात मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. मोकाट कुत्रे फिरत असतात. मध्येच एखादा माणूस उलट्या दिशेने म्हणजे राम साईडने येतो आणि सरळ मार्गी जाणाऱ्यालाच दम देऊन जातो. ही प्रवृत्ती आपल्या लोकांची बदलायला हवी, तरच आपण इतर देशांची तुलना करू शकतो. अमेरिकेसारख्या देशात घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे अंतर असते. सगळ्याच गोष्टीपासून शक्यतो दूरवर असतात. दूरवरच्या सगळ्यासाठी जावे लागते, नाहीतर माणसात दुरावा निर्माण होतो. कोणतीही गोष्ट त्रासदायक होऊ नये म्हणून तेथे वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात, भान हरपून जातात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी आहे, ही वृत्ती आपल्याकडे आहे. आपल्या देशातील लोकांनी अमेरिकन जीवनशैली स्वीकारण्याचे कारण नाही. आपल्याकडे अमेरिकेसारखी स्थिती नाही. आपल्या बऱ्याच कामांचे अंतर अमेरिकेच्या मानाने खूप कमी आहे, पण माणसे खूप आहेत. आपल्याकडील लोकांची स्थिती काम ना धंदा हरी गोविंदा अशी आहे. काम करणारे कमी आणि मोकाट फिरणारे जास्त आहेत. त्यामुळे अशी स्थिती आपल्याकडे आहे. काम करायला जाण्यासाठी थोडी घाई करावी लागते, पण जीव घेण्या वेगाने जाण्याची गरज नसते. भान ठेवून वाहन चालवावे व बेभान होऊन जीवनाचं कर्तृत्व करावे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात गाड्यांनी ठिकाणे जोडली आहे. लोकल ट्रेन अशा शहरात महत्त्वाच्या भूमिका बजावतात. या गाड्या रुळावरून धावतात तेव्हा भटकणे कमी होते, कारण गाडीत चढले की माणसे धावण्याचे थांबतात. खरे तर वाहनांचा उपयोग एक साधन म्हणून करायला हवे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांचा उपयोग करायला हवा. वाहनामुळे वाचलेला वेळ घालवावा कसा म्हणून लोक पुन्हा वाहनावर स्वार होऊन वाहनांच्या आहारी जातात. सुरुवातीला माणसे वाहनावर स्वार होतात आणि नंतर वाहनेच माणसावर स्वार होतात. एकदा माणसाला व्यसन लागलं की ते व्यसन कोणतंही असो, माणसाची अवस्था प्रत्येक व्यसनामध्ये सारखीच असते. कोणतेही साधन असो, ते मोबाईल असो, TV असो किंवा इतर वस्तू वापरण्याचा असो, वाहन असो, यांचा वापर कामापुरता करायला हवा. आपल्या प्रगतीसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करायला हवं. आपणास वाहनांचा वेग, वाहन आटोक्यात राहील एवढाच हवा, तर जीवन अर्थपूर्ण होईल. हे जीवन जगण्यासाठी आहे, अनुभवण्यासाठी आहे. ते अधिक कृतार्थ वृत्तीने जगायला हवे. अधिक उसंत, अधिक वेळ आनंदासाठी आपल्याला वाहनांचा वापर करता यावा. पण तसे घडत नाही. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारे महाभाग
आपणास समाजात दिसून येतात. वाहन आहे, काम नाही. किमान आपल्या पत्नीला मागे बसून विनाकारण एक फेरफटका मारून आले की अनेकांना बरे वाटते. आपण पाहतो अनेक जण मोकाटपणे कर्णकर्कश हॉर्न वाजवत विनाकारण रस्त्यावरून फिरत असतात. पण असे करण्याऐवजी 4-6 मैलावरचे निसर्गरम्य एखादे स्थळ पाहावे, मंदिर पाहावे, देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी इत्यादी ठिकाणी जावे, तिथले नैसर्गिक ठिकाण पाहावे. पण तसे होत नाही. पुण्यात राहणारे लोक लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज असा गर्दीचाच रस्ता का निवडतात, असा लेखकाला प्रश्न पडतो. ग्रामीण भागात किंवा शेती केली जाते अशा ठिकाणी वाई, सातारा, फलटण, कराड येथे वाहनांची इतकी निखळ म्हणजे गरज आहे का? ठीक आहे, एखाद्या वेळेस शेतमळ्यात तातडीने जायचे आहे तेव्हा कधीतरी वाहनांचा वापर करायला हरकत नाही. आपण गावाबाहेर राहत असो तेव्हा अधिक गरजेच्या वेळेस वाहनांचा उपयोग करायला हवा. सहज सुखाने आनंदाने येणे होत असताना विनाकारण वाहनाने वेगाने एरझारा का घालायच्या? आहे आपणाकडे गाडी तर चला एक मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणाऱ्याची संख्या आपल्याकडे वाढत आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी आहे, ते वेळ घालवण्यासाठी नाही. माणसे काही कामासाठी जवळ असलेल्या ठिकाणी चालतही जाऊ शकतात. घाई असेल तर पळूही शकतात. रस्त्याने वेळेवर जाण्यासाठी कुणी पळू शकतो. वाहनांचा वेग वाढला की त्याच्यावरचा ताबा कमी होतो. आपल्या मागचे वाहन पुढे गेले की मनात ईर्ष्या निर्माण होते. त्या हव्यासापोटी अनेक अपघात घडतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणाऱ्या गाडीला रातराणी म्हणतात. रात्री एवढ्या भरधाव वेगाने प्रवास करून इतकी महत्त्वाची कामे प्रत्येक वेळी असतात का? लेखकाच्या मनात विचार असे अनेक रेंगाळत असतात. वाहनांचा वेग अधिक झाला तर चित्ताची, मनाची व्यग्रता वाढते. माणूस वाहकमग्न होतो. त्याची गोंधळलेली स्थिती निर्माण होते. त्यामुळे डोळ्यावर, शरीरावर ताण पडतो. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहन चालवणाऱ्यांची व्यथा आहे. शरीराच्या नैसर्गिक क्रिया म्हणजे बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, पळणे, वर खाली पाहणे हे विसरून वाहनाशी जखडून म्हणजे स्वतःला वाहनाशी गुंतवून घेऊन शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे निसर्गविरोधी धोरण आहे. आरोग्याला हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण वाढवून आपल्या शरीरावर आपली मालकी असताना त्याची स्वस्थता हिरावून घ्यायचे. खरे तर प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे वाहन योग्य वेगाने चालवावे. अतिघाई संकटात नाही हा विचार मनात रुजवावा. विनाकारण भावनाशील होऊन वेगवश होऊ नये. वेगामुळे इच्छित ठिकाणी पोचण्यापूर्वीच अंत होऊ शकतो. येथे ह्या पाठाचे विश्लेषण संपलेले आहे. तर खरे तर बऱ्याच मुलींना पहिलं व्याख्यान ऐकल्यानंतर
काही जण कॉमेंट देखील केले माझ्या वैयक्तिक मोबाईलवरती, सर वर्गात जसं तुम्ही बोलत होता तशा पद्धतीनं इथं बोलणं नाही वगैरे वगैरे त्या म्हणाल्या. पण वास्तविक पाहता येथे आपल्याला रेकॉर्डिंग करून तुम्हाला हे पाठवायचं आहे. वर्गामध्ये कसं तुमचे चेहरे असतात, तुम्ही असता, एखादी गोष्ट समजली नाही तर त्याचं विश्लेषण उदाहरणं 2-3 देऊन आपल्याला करता येतं. हा पाठ आता तुम्हाला माहिती आहे, हा पाठ मी घ्यायचा म्हटलं तर साधारण आठवडाचे तास त्या पाठाला गेले असते, पण साधारण 30 ते 35 मिनटात त्या पाठाचं संपूर्ण विश्लेषण आहे. आणि हे पाठ तुम्हाला जर पहिल्या वेळेस विश्लेषण ऐकल्यानंतर कळालं नाही तर परत दुसऱ्या वेळेस ऐका. कुठे एखादा शब्द कळाला नसेल तर तुम्ही तो शब्द पाहू शकता. मी काही या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, ते शब्द देखील पाहू शकता. हे सोडून आणखी एखादा शब्द तुम्हाला जर कळाला नाही तर तुम्ही ते देखील माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता, किंवा काही अडचण असेल तर कॉल तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाठाखालील कृती सोडवण्याची. ती कृती पाठ पूर्ण झाल्यानंतर, नीट ऐकल्यानंतर, हे जर लक्षपूर्वक तुम्ही ऐकलात तर सगळे मुद्दे तुमच्या जवळजवळ लक्षात येणार आहेत. आणि जर समजा आले नाहीत तर मला तुम्ही विचारू शकता. कृती ही पूर्ण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे. सोडवल्यानंतर तुम्हाला खालीच मी दुसरी एक लिंक देत आहे की तुम्हाला ऑनलाईन एक 25 मार्काची टेस्ट सोडवायची आहे. ती सोडवल्यानंतर तुम्हाला 25 पैकी किती मार्क पडले हे तुम्हाला लगेच तिथे कळणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला कळतं त्यावेळेला ते स्क्रीनशॉट काढून माझ्या वैयक्तिक मोबाईलवरती ते पाठवून द्यायचं. 11वीचा रोल नंबर लिहून त्यावरती पाठवून द्यायचं. मग तुमचे कोण ते टेस्ट सोडवतात त्याचा रोल नंबर माझ्याकडे नोंद असेल. हे सोडवलेलेचेही जे सोडवले ते तुम्ही सांगू शकता आणि त्याचीही नोंद माझ्याकडे निश्चितच असेल. हा झाला पहिल्या पाठाचं विश्लेषण. काही तुम्ही शंका विचारलात तर मी दुसऱ्याच्या अगोदर आता दुसरी कविता आहे, ती कविता आपल्याला सुरू करायच्या अगोदर मी त्यांच्या सर्व तुमच्या शंकांचं निरसन करेन. वर्गात आणि रेकॉर्डिंगमध्ये निश्चितच फरक असणार आहे, पण जवळजवळ सगळं विश्लेषण यामध्ये येतं. धन्यवाद. पुढच्या तासाला आपण कविता पाहू.